नमस्कार. मी पूजा. स्वामीमय पूजा या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मुलांना संस्कार कसे द्यावेत. मुलांना संस्कार देणे ही खूप काळाची गरज आहे. आजकाल मोबाईलच्या युगात मुलांनी संस्कार लय भरपूर कमी व्हायला लागलेत. मी तुम्हाला सरळ आपल्या साध्या भाषेत सांगणार आहे. त्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आदर्शवान बना. म्हणजे आई आपली आदर्शवान जशी बनेल तशीच मुले आपली आदर्शवान बनतील. शिवाजी महाराजांना घडवण्यात त्यांच्या आईचा मोठा हात आहे. शिवाजी महाराज हे घडले कशामुळे तर फक्त जिजामातेमुळे. जिजामाते सुज्ञ इतक्या प्रभावी होत्या की शिवाजी महाराज असे घडले. तर आपण पाहूयात, मुलं ऐकण्यापेक्षा पाहून जास्त शिकतात. आपण प्रामाणिक, संयमी, नम्र बनलो तर ते मुलं आपोआप शिकतात. आपल्यासारखे प्रामाणिक, संयमी बनतात. मुलांना प्रेम आणि वेळ देणं हे खूप अत्यंत गरज आहे. मुलांना संस्कार हे प्रेमातून रुजतात आणि भीतीतून नाही, तर दररोज थोडा वेळ मुलांशी बोलून त्यांच्या भावना समजून त्यांच्यावर संस्कार केले जातात. योग्य काय, अयोग्य काय मुलांना समजून सांगणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. चूक झाली तर ओरडण्याऐवजी हे चुकीचं आहे, हे असं केल्यावर काय होते, शांतपणे समजावून सांगितले तर मुले ऐकतात. त्यांना न ओरडता सांगणे व शांतपणे समजावून, बाळा हे चुकीचं आहे, बाळा हे बरोबर आहे, हे असं केलं पाहिजे, हे तसं केलं पाहिजे, शांतपणे आपण समजून सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, जिजामाता रामायण, महाभारताच्या कथा सांगून ही शिवाजी महाराजांवर त्यांनी संस्कार केले. एका रीलमध्ये मी असं बघितलं होतं की जिजामातेचा जो रोल केला होता का नाही, त्यांचा मुलगा त्यांच्या संगी यायचा व तो आईसोबत असताना का नाही आईला म्हणायचा, आई शिवाजी महाराज कशामुळे घडले माहिती आहे तुला? तर आई म्हटली, का बरे बाळा? तेव्हा तो मुलगा म्हटला, जिजामाता ह्या अशा होत्या की बसता उठता आपल्याला स्वराज्य घडवायचं आहे, बसताना स्वराज्य घडवायचं आहे, उठताना स्वराज्य घडवायचं आहे, झोपताना स्वराज्य घडवायचं आहे, सारखं त्याच्यावर स्वराज्य घडवायचं. हा एकच जो त्यांनी शब्द ठेवला होता, ते त्यांचे रात्रंदिवस इतकं ते हे झालं की आपल्याला स्वराज्य घडवायचंच आहे, म्हणून शिवाजी महाराज घडले. ह्याच्यात आईचा हात भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. लहान मुलांना संतांच्या गोष्टी सांगितल्या, रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या तर त्यांच्यावर भरपूर संस्कार होतात. चला, आता आपण त्यांना थोडी संस्कृतीची पण ओळख करून देणे गरजेचे आहे. मोठ्यांना नमस्कार करणे, आई वडिलांना कसे बोलणे, आजी आजोबांसोबत कसे वागणे, इतर पाहुणे रावळे त्यांच्यासोबत कसे वागणे, हे पण त्यांना द्यायचे, समजावून सांगायचे. संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे, शुभम करोती म्हणणे, गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा हे सर्व देणं उत्तम आहे. मुलांना यातून देवाची ओढ लागते, देवाजवळ जाण्याची त्यांची एक पाय पुढे टाकला जातो. मुलांचे हट्ट, आता मुलं भरपूर मोठी झाली का नाही भरपूर हट्ट करतात, मोबाईलमध्ये जास्त गुंततात. आता मोबाईलमध्ये गुंतणे हे जास्त कॉमन आहे. मुलांना दिवसातून किती वेळा मोबाईल पाहावा, अभ्यास करताना मोबाईल बघायचा नाही, जेवताना मोबाईल बघायचा नाही. पूर्वीच्या काळी आम्हाला आमचे आजोबा सांगतात, पूर्वीच्या काळी नामस्मरण करत करत जेवा असे आम्हासनी दबाव टाकला जायचा. जेवताना रामराम म्हणणे, बसताना रामराम म्हणते, झोपायला जाताना रामराम म्हणून जाणे. आपण आता आई वडिलांना गुड नाईट म्हणतो, तसं देवाला का गुड नाईट म्हणायचं नाही? सकाळी उठल्यावर सुप्रभात, सकाळी उठल्यावर आताचं दर्शन घेऊन, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंदम, प्रभाती कर दर्शनम, हासे हाताचे दर्शन घेऊन. तसेच उठल्यावर आपल्या भूमीची, जी भूमी धरणी माता जिच्यावर आपण चालतो, पाय ठेवतो, तिचे पण दर्शन घेणे.
समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शी क्षमस्वे. हे भूमिमाता, मी तुझ्यावर जो पाय ठेवतो त्याच्याबद्दल मी क्षमस्व आहे, तुझी माफी मागतो, असं म्हणून त्यांना संस्कार देणे. हे अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी, हे खूप मुलांना संस्कार देण्याची काळाची गरज आहे. मी माझ्याकडे जेवढं परी होईल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कारण का मला पण असं वाटतं की मी मुलांना संस्कार देते, माझी मुलं चांगली घडत आहेत, तसेच इतरांची मुलंसुद्धा चांगली घडावी, त्यांना पण थोडेसं ज्ञान मिळावे व ती पण देवाच्या सानिध्यात जावावी, हीच माझी इच्छा आहे. चला, माझं जर तुम्हाला थोडं जरी पटलं असेल तर कमेंट्समध्ये मला सांगा की होय ताई, हे तुमचं बरोबर आहे. आजकाल मुलांना संस्कार देणे, मोबाईलपासून लांब ठेवणे, हे काळाची गरज आहे. कमेंट्समध्ये सांगा आणि मला ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी आणखीन तुमच्याबद्दल माझ्याकडे जेवढी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.